हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. आज दिवसभर काहीच न शूट करता डायरेक्ट संध्याकाळचा शूट घेतला. दुपारी थोडंसं झोपून उठली, चहा वगैरे घेतला आणि घरातले आपले सगळे बारीक-सुरीक काम करून घेतले. झाडू वगैरे मारून घेतलं. कपड्यांच्या घड्या केल्या आणि जे मी हे तुम्हाला आता फेस वॉश दाखवलं ना, Mamaearthचं आहे. पण ते फेस वॉश इतकं छान आहे ना, चेहरा खूप क्लीन निघतो आणि थोडासा ग्लो पण येतो चेहऱ्याला. तुम्ही हे वापरून बघा आणि मला नक्की सांगा, की तुम्हाला कसा वाटला तो वापरायला फेस वॉश. तुम्ही घेऊ शकता तो फेस वॉश. खूप छान आहे वापरण्यासाठी. मग थोडंसं संध्याकाळी बाहेर जायचं होतं, स्टेशनला जायचं होतं, थोडीशी खरेदी करायची होती. माझी, काही त्यांची, काही मुलाची खरेदी करायची होती. त्यासाठी मग आम्ही स्टेशनला जाणार होतो म्हणून इकडे माझी तयारी चालू होती. दुसरं मी चेहऱ्याला तर असं काही लावत नाही. क्रीम, पावडर आणि लिपस्टिक एवढंच लावते. मग माझी तयारी करून झाल्यावर माझी मुलाची तयारी करायला घेतली, कारण की माझ्याशिवाय तर कोणी तयार करणार नाही त्याला. आमची दोघांची तयारी झाली तरी पण त्यांची तयारी झाली नव्हती. मग ते बोलतात, की "तूच तयारी कर त्याची, माझी तयारी बाकी आहे अजून." मग त्याची तयारी करून घेतली आणि जी मी आता ही पर्स घेतलेली आहे ना, ही मला हळदी-कुंकूला मिळालेली आहे. कशी वाटते मला नक्की सांगा. ती आजच मी वापरायला काढली. म्हटलं काढूया ही वापरायला आणि इकडे थोडंसं मकडत होती मी. मग आम्ही निघालो स्टेशनला जायला, बाहेर निघालो आणि बाईकवर जायचं होतं, कारण की रिक्षाला संध्याकाळी खूप गर्दी लागते. म्हणून आम्ही म्हटलं, की बाईकनीच जाऊया आणि स्टेशनला गेल्यावर थोडी गर्दी कमी होती, कारण की आम्ही 5 वाजताच आलो होतो तिथे आणि त्याच्यानंतर 6-7 वाजता तर खूप जास्त गर्दी होऊन जाते. आणि बघा हा खूप मोठं मार्केट आहे. तुम्हाला जे हवे ते सगळं मिळू शकतं इथे. आणि ह्या दुकानात जेव्हा मी गेली ना, बापरे! हे सगळं चमकणाऱ्या वस्तू बघून तर ना माझे डोळे उघडेच्या उघडे राहिले. म्हणजे इतके छान नेकलेस, गळ्यातलं मंगळसूत्र इतकं छान होतं ना, की हे घेऊ का ते घेऊ असंच झालं. मग नंतर मुलासाठी पण शॉपिंग केली, त्यांच्यासाठी पण शॉपिंग केली, शूज वगैरे घेतले आणि माझ्यासाठी काहीच घेतलं नाही यांनी. आणि इकडे बघा एवढा वेळ लावतायत ना हे कपडे चॉईस करायला. मला तर एवढा कंटाळा आला ना, की एखाद्या मुलीला पण इतका वेळ लागणार नाही आणि हा माझा मुलगा बघा कसं नाटक करतोय. त्याला कुठे जागाच मिळाली नाही. शेवटी फायनली त्यांनी कपडे घेतले. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.